नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी मराठी विषयातील पाठ क्रमांक 6 पण थोडा उशीर झाला संदीप हरी नाझरे यांच्या या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया इयत्ता 6वी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 6 पण थोडा उशीर झाला या पाठाचा स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1. 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. 1. लेखकाला सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम कोणते व का वाटते? उत्तर: अतिशय खडतर हवामानाच्या दुर्गम प्रदेशातील ठिकाणी सेवा बजावणे हे सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम असते. अतिशय थंड हवामान व सतत धगधगणारी तणावपूर्ण सीमा या प्रतिकूल स्थितीत ही सेवा करायची असते, म्हणून लेखकाला ते प्रचंड अवघड काम वाटते. 2. पोस्टमन आल्यावर बटालियन मध्ये झुंबड का उडत असे? उत्तर: सरहद्दीवरचे सैनिक आपापल्या गावापासून खूप दूर एकटे असायचे. प्रत्येकाला गावाची व घराची ओढ असायची. गावाकडून आलेले पत्र त्यांना दिलासा देत असे, म्हणून 8-15 दिवसातून एकदा पोस्टमन आला की गावची खुशाली कळावी म्हणून बटालियन मध्ये सैनिकांची झुंबड उडत असे. 3. गावाकडचा सांगावा ऐकून लेखकाची अवस्था कशी झाली? उत्तर: गावाकडून आलेल्या सुखदेवने लेखकाला गावाकडचा सांगावा सांगितला. लेखकाची आई खूप आजारी होती. आईने त्याच्यासाठी निरोप पाठवला होता. तिचा प्रत्येक शब्द लेखकाच्या मनाचा ठाव घेत होता. त्याचे मन ढसढसा रडत होते. डोळ्यात एकसारखे अश्रू ओघळत होते. लेखकाचा जीव घाबराघोबरा होऊ लागला व मन सैरभैर झाले. प्रश्न क्रमांक 2. का ते लिहा. 1. कारगिल मधील उन्हाळा लेखकाला सुखावह आणि आल्हाददायी वाटतो. उत्तर: कारगिल सीमेवरचा पावसाळा व हिवाळा जीव घेणा असतो, परंतु उन्हाळ्यात पहाडावरचे बर्फ वितळते. पर्वतरांगा गडद हिरव्या रंगाने नटून जातात. जणू धरतीने हिरवागार शालू नेसला आहे असे वाटते. अशा रमणीय निसर्गामुळे लेखकाला कारगिल मधील उन्हाळा सुखावह आणि आल्हाददायी वाटतो. 2. लेखकाने आपल्या पत्नीच्या पत्राला बोलके पत्र म्हटले आहे. उत्तर: लेखकाला पत्नीने जे अंतर्देशीय पत्र पाठवले होते त्यात मजकूर नव्हताच, फक्त पत्नीच्या अश्रूंचे सुकलेले डाग होते. त्या डागांवरून त्याला आईची खालावलेली तब्येत लिखाणाशिवायच कळली. ते पत्र मजकुराविना खूप काही बोलून गेले, म्हणून लेखकाने आपल्या पत्नीच्या पत्राला बोलके पत्र म्हटले आहे. 3. गावाकडे जाताना रस्ता कटता कटत नव्हता असे लेखकाला वाटले. उत्तर: आईची आजारपणाची बातमी कळताच लेखक सामानाचा पसारा आवरून गावाला जायला निघाला. 8-10 दिवसांचा प्रवास होता. वेळ सरता सरत नव्हता. आईला कधी एकदा पाहील असे लेखकाला झाले होते. तिच्या मायेच्या स्पर्शासाठी तो आसुसलेला होता. त्याच्या अस्वस्थ मनस्थितीमुळे
गावाला जाताना रस्ता कटता कटत नव्हता असे लेखकाला वाटले. 4. पण थोडा उशीर झाला असे लेखकाने म्हटले आहे, कारण आजारी आईला पाहण्यासाठी जेव्हा लेखकाने गावच्या वेशीत प्रवेश केला तेव्हा सगळे गावकरी त्याच्याकडे कावरेबावरे होऊन पाहू लागले. लेखक हातातील ट्रंक टाकून घराच्या दिशेने धावले. वाड्याच्या दरवाजात बहिणी त्याच्या गळ्यात पडून रडू लागल्या. सर्व भाऊबंद माना खाली घालून बसले होते. लेखकाची नजर आईला शोधण्यासाठी घरभर फिरत होती. मन आतुर झाले होते, पण लेखकाला जाणीव झाली की आई यापुढे कधीच त्याला दिसणार नव्हती. ती लेखकाला न भेटताच जग सोडून गेली होती. म्हणून थोडा उशीर झाला असे लेखकाने म्हटले आहे. प्रश्न क्रमांक 3. वसुंधरेचे व सैनिकाच्या मनाचे वर्णन करणारी तुम्हाला आवडलेली वाक्ये पाठातून शोधून लिहा. उत्तर: वसुंधरा. उन्हाळ्यात पहाडावरील बर्फ वितळून पर्वतरांगा हिरव्या कंच रंगाने नटून जातात. जणू वसुधेने हिरवागार शालू परिधान केला आहे. सैनिकाचे मन. रमणीय निसर्ग आमचे मन उल्हसित करायचा. आलेलं पत्र वाचताना पोलादी छातीच्या सैनिकाचं मन चंद्रमण्यांसारखं पाझरून कधी वाहू लागायचे ते समजायचे नाही. प्रश्न क्रमांक 4. कारगिल या ठिकाणाचे विशेष वर्णन करणारे पाठात आलेले शब्द आकृतीत लिहा. कारगिल. अतिशय खडतर हवामान. दुर्गम प्रदेश. अतिशय थंड हवामान. सतत धगधगणारी तणावपूर्ण सीमा. प्रश्न क्रमांक 5. सैनिक जसे देशाचे रक्षण करतात तसे तुम्हाला आपल्या देशासाठी काय करावेसे वाटते? उत्तर: सैनिक देशासाठी खूप कष्ट करतात. आपल्या रक्षणासाठी स्वतःच्या आयुष्याची पर्वा करत नाहीत. सैनिक देशाचे रक्षण करतात तसे मला देशासाठी राष्ट्रप्रेमाचा प्रसार करावासा वाटतो. आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाने देशासाठीचे कर्तव्य पार पाडले पाहिजे. देशाची मान खाली जाईल असे काम करू नये. राष्ट्रीय एकात्मता टिकवावी. अशा प्रकारे आपण चांगले नागरिक म्हणून देशाच्या हितासाठी कार्य करू शकतो. प्रश्न क्रमांक 6. समानार्थी शब्द लिहा. वसुधा. पृथ्वी. रमणीय. सुंदर. दिवस. दिन. गाव. खेडे. अंतरंग. मन. माऊली. माता. बहीण. भगिनी. काळजी. चिंता. निरोप. संदेश. वेस. हद्द. प्रश्न क्रमांक 7. विरुद्धार्थी शब्द लिहा. धाकटा. थोरला. प्रतिकूल. अनुकूल. उगवणे. मावळणे. दिवस. रात्र. शक्य. अशक्य. अवघड. सोपे. प्रेमळ. रागीट. दुर्गम. सुगम. गाव. शहर. बोलके. अबोल. खाली. वर. थोडा. जास्त. प्रश्न क्रमांक 8. पाहुणे रावळे यासारखे तुम्हाला माहित असलेले जोडशब्द लिहा व त्या जोडशब्दांचा वाक्यात उपयोग करा. 1. घाबरा घोबरा. जंगलातून एकट्याने जाताना जीव घाबरा घोबरा होतो. 2. कावरा बावरा. नदीला अचानक पूर आला तेव्हा गावकरी कावरे बावरे झाले. 3. सणवार. श्रावण महिन्यात अनेक सणवार साजरे होतात. 4. जेवण खावण. पाहुणे आले की आई त्यांची जेवण खावण करतेच. प्रश्न क्रमांक 9. मन शब्द असलेले वाक्यातील वाक्प्रचार लिहा. 1. जीव घाबरा घोबरा होणे. 2.
मन चंद्रमण्यांसारखे पाझरणे. 3. जीव तिळतिळ तुटणे. 4. ऊर अभिमानाने खुलून येणे. 5. अंतरंगाचा ठाव घेणे. 6. मन उल्हसित करणे. 3. मन सैरभैर होणे. 8. मन हेलावणे. 9. मन आतुरणे. प्रश्न क्रमांक 10. पुढील वाक्यातील सर्वनामे ओळखून लिहा. 1. मी बजावत असलेल्या देशसेवेची तिला जाणीव होती. या वाक्यामध्ये मी, तिला ही 2 सर्वनामे आली आहेत. तू आपल्या भारत मातेला जप या वाक्यामध्ये तू, आपल्या ही 2 सर्वनामे आली आहेत. 3. सगळे माझी नीट काळजी घेतात, मला जपतात या वाक्यामध्ये माझी आणि मला ही 2 सर्वनामे आली आहेत. प्रश्न क्रमांक 11. तुम्हाला एका सैनिकाची मुलाखत घ्यायची आहे. त्यासाठी प्रश्न तयार करा. पहिला प्रश्न असा विचारता येईल, सैनिक व्हावे अशी इच्छा तुम्हाला कधी व कशी निर्माण झाली? दुसरा प्रश्न, सैनिक होण्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न केले? घरातील माणसांच्या प्रतिक्रिया काय होत्या? सैनिक असण्याचा तुम्हाला अभिमान वाटतो का? तुमच्या कामगिरीचा एखादा रोमहर्षक प्रसंग सांगा. तुम्ही देशातील तरुणांना काय संदेश द्याल? प्रश्न क्रमांक 12. ओळखा पाहू. 1. हात आहेत पण हलवत नाही, खुर्ची. 2. पाय आहेत पण चालत नाही, टेबल. 3. दात आहेत पण चावत नाही, फणी. 4. नाक आहे पण श्वास घेत नाही, सुई. 5. केस आहेत पण कधी विंचरत नाही, ब्रश. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 6 पण थोडा उशीर झाला, संदीप हरी नाझरे यांच्या या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पण थोडा उशीर झाला या पाठाचा हा स्वाध्याय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.